मंडळी, 1917 मध्ये कोलकात्यात जन्मलेल्या असीमा यांनी लिंगभेदाच्या सीमा तोडत वैद्यकीय क्षेत्रामध्ये असीम योगदान दिलेले आहे। वनस्पतींचा वैद्यकीय वापर कसा होतो याचं कुतूहल असीमाच्या मनात बालपणी जागृत झालं आणि पुढे त्यांनी त्यातच संशोधन केलं। त्यांच्या शिक्षकांनी स्वतःच्या पगारातून त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली। हा वारसा पुढे त्यांनी देखील जपला। सेंद्रिय रसायनशास्त्रातील डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी अल्कलॉइड म्हणजेच वनस्पतींमध्ये विविध स्वरूपात असलेले नायट्रोजनचे घटक यांचा अभ्यास केला। त्यांनी अनेक औषधं शोधून काढली आणि त्याचं पेटंट देखील घेतलं। आकडी किंवा फीट येणे याचं रोखणारं औषध डॉक्टर चॅटर्जी यांनी शोधून काढलं। सुनिष्णक आणि जटमानसी या वनस्पतींपासून तयार केलेलं आयुष 56 हे औषध त्यांचं सगळ्यात मोठं यश मानलं जातं। हे औषध आजही वापरलं जातं। याशिवाय 4 वनस्पतींपासून त्यांनी हिवताप विरोधी औषध सुद्धा तयार केलं। कर्करोगावर केमोथेरपीचे उपचार असताना अल्कलॉइड्सचा वापर प्रभावी असल्याचं त्यांनी शोधून काढलं। या अल्कलॉइड्समुळे कर्करोगग्रस्त पेशींची वाढ थांबते, हे त्या काळातील अतिशय महत्त्वाचं संशोधन होतं। डॉक्टर असीमा चॅटर्जी यांची अधिक माहिती आपण पुढच्या भागात बघून घेऊया। अशाच भारतीय महिला शास्त्रज्ञांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।